भरधाव कारनं सायकल स्वाराला उडवलं. आणखी एक अल्पवयीन पुन्हा हिट अँड रन. भर रस्त्यात अशी धावली श्रीमंताच्या मुलाची कार. सीसीटीव्हीत कैद झाला अपघाताचा थरार. अपघाताची ही दृश्य आहेत कल्याणमधली. गाडीचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर आलंय. पण धक्कादायक बाब म्हणजे ही गाडी एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. या अपघातात सायकल स्वाराचा मृत्यू ओढावलाय. हा सायकल स्वार कल्याणमधला एक नामांकित व्यावसायिक आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? अपघाताची ही घटना कोणत्या रस्त्यावर घडली आहे? गाडी चालवणारा अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. कल्याणच्या रिंग रोडवर 24 मार्च रोजी अपघाताची भीषण घटना घडली. रात्री 9च्या सुमारास एक भरधाव कार प्रचंड वेगानं आली आणि रस्त्यावर सायकल चालवणाऱ्या या व्यक्तीला ही अशी धडक दिली. पोलिसांनी कार चालवणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं असून कारही जप्त केली आहे. पण ताब्यात घेतलेल्या मुलाचं वय अवघं 16 वर्ष 8 महिने इतकं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाकडून रस्त्यावर एक बळी घेतला गेल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा मुलगा श्रीमंत घरातला आहे. या मुलानं घरातून कारची चावी घेतली आणि कार घेऊन तो चांदोरी जवळून जाणाऱ्या रिंग रोडवर आला. इथं गाडीच्या स्टेअरिंग वरून ताबा सुटल्यानं हा असा अपघात झाला. यात रस्त्यावर सायकल चालवणाऱ्या श्रीनिवास तांदळे या व्यक्तीचा मृत्यू झालाय. सायकलिंग करणारे कल्याणमधले हे नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे आहेत. या भीषण अपघातात त्यांचा जीव गेला. आता खडकपाडा पोलिसांनी मुलाला ताब्यात घेत अपघातग्रस्त कार जप्त केली आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी काय माहिती दिली आहे पाहूया. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी सक्सेना हॉल न्यू वडोली रोडवर सायंकाळी 8च्या सुमारास एक सायकल स्वार होता. त्याचे नाव श्रीनिवास तांदळे होते. तो सायकलवर एक्सरसाइज करत असताना एक विधी संघर्षित बालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून त्या गाडीला धडक दिला व त्याच्या मृत्यूस कारणीभूत झाला म्हणून गुन्हा दाखल आहे. त्या विधी संघर्षित बालकाचे वय 16 वर्ष 8 महिने आहे. तो खडकपाडा पोलिसांच्या हद्दीमध्येच राहतो, वसंत व्हॅलीच्या इथे. त्याला काल आम्ही बाल न्यायालयाकडे पाठवलेला आहे. जे जखमी होते ते मयत झालेले आहे व अपघातामध्ये जे कार होती ते जप्त केलेली आहे. विधी संघर्षित बालक हा मद्यप्राशन केला होता किंवा कशाची वैद्यकीय तपासणी केलेली आहे. त्याप्रमाणे ती कार जे होती जे त्यांनी चालवलेलं होतं ते त्याच्या आईच्या नावावर होती. त्यामुळं त्या विधी संघर्षित बालकाचे पालक जी आई आहे ज्याच्या नावावर कार होती तिला सुद्धा सदर गुन्ह्यात आरोपी करण्यात आलेला आहे. पुढील तपास चालू आहे. अपघातग्रस्त कार ही मुलाच्या आईच्या नावावर असल्यानं आता मुलाच्या आईवरही गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण तिची प्रकृती खालावल्यानं सध्या तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पण उपचारानंतर मुलाच्या आईलाही अटक करण्यात येणार आहे. तर अल्पवयीन मुलाला बाल न्यायालयात हजर केल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांना कल्याणमधल्या सायकल स्वाराच्या गटानं घटनास्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. आता पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करतायत. पण पुन्हा एकदा अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी का दिली जाते? हिट अँड रनची आणखी किती प्रकरणं येणार आणि किती बळी जाणार असे सवाल उपस्थित होत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.